आता जो तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती टोटल आपल्या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर इन प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. तो तुमचा जो फोटो इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तिथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया. हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर रेशोज ऑप्शन त्यावरती क्लिक करून 9.6चा रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या फोटोवरती क्लिक करून हा फोटो इथून सिलेक्ट करून बसून घ्यायचा एकदा. इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं, सिम्पली ओव्हरलेज ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो मटेरियलमध्ये बीट मॉडेल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा अशा प्रकारे. तर इथे आपण हा जो व्हिडिओ आहे इथून ॲड करूया बीट मॉडेल. ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडं इथे स्क्रोल करूया. एक्स्ट्रा कडूस ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. इथून आपलं सॉन्ग इथून ॲड होऊन जाईल. हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल शेवटपर्यंत आणायची, जेवढं सॉन्ग आहे इथपर्यंत आणल्यानंतर आता आपल्याला काय आहे, सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आणि ज्या बीट आपण दिल्यात बीट मॉडेलमध्ये जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट व्हायची आपली कोटे चेंज होते, इथे बीट ही चेंज होते. तर ठीक आहे, अशा प्रकारे. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून स्प्लिट करायचा. पुढची बीट व्हायची कोटे चेंज होते, इथे बीट चेंज होते. त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत तुम्हाला कट करून न्यायचा आहे. कट केल्यानंतर हा बीट मॉडेल इथून स्प्लिट म्हणजे डिलीट करून टाकायचं सिम्पली. तर मी काय करतो, सर्व फोटो बीट नॉस इथून स्प्लिट करून घेतो. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो आपण बीट नॉस ॲड करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हे जे दुसरं ट्रान्झॅक्शन आहे तिथे यायचं आहे. त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे, प्रोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल पेज टर्निंगचा 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी लेंथ असेल जे पण ट्रान्झॅक्शन असतील त्याची ही जी खालची लेंथ आहे संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन कशी यायचं, सिम्पली इथे आपल्या प्रोमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल कलर विपचा इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला सेम इफेक्ट आपल्या इथून सिलेक्ट करायचा प्रोमधला कलर विपचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचं हे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या सिम्पली ट्रेनिंगमध्येच हा जो फीड आहे तुम्ही जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे. जर ते इथे तुम्हाला कोणता इफेक्ट नाही मिळाला तर इथून सर्च करायचा आहे. नाव तुम्हाला आपण सर्व इफेक्टचे दिले आहेत वरती, सिम्पली सर्च करून तो जो फीड आहे इथून ॲड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढचं हे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या प्रोमधला सिम्पली लो शोक वेव हा जो फीड आहे तुम्ही जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा त्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्या सिम्पली विपर्स हा जो फीड आहे तुम्ही जाईल सिम्पली प्रोमध्ये इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्या सिम्पली प्रोमधलाच 3D फोटोचा जो फीड आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे, हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे तिथे यायचं आहे. तर येथे आपला हा जो तिसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचा ऑप्शन आहे खाली 3 नंबर त्यावरती क्लिक करून इंच ऑप्शनला द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायनामिक कॉम्प्रेसाइडचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली इनमधला फ्लॅश इन लार्ज हा जो फोटो आहे तुम्ही जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली आउटमधला ब्लिंक शिकचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला सिम्पली आउटमधलाच व्हायब्रेटिंग पॅनल्स हा जो फीड आहे तुम्ही जाई सिम्पली इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा त्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना आउटमधला सिम्पली मॅजिकिंग आउटचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली इनमधलाच रेट्रो फेड इनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा हा फोटो आहे त्या फोटो आपल्याला आहे ना सिम्पली आउटमधला ब्लर फेड इनचा जो फीड आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पहिली न्यूट यायचं इथे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ वरती क्लिक करून येथून तुम्हाला आता काय करायचं, सिम्पली इथे प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सिम्पली इथून सिलेक्ट करायचा आहे फ्लॅशिंग कॉलेजचा इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 0 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा व्हिडिओ वरती क्लिक करून येतो तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल हर्ट पॉपचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्यापेक्षी लेंथ असेल हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याला दुसऱ्या फोटोची जेवढी लेंथ आहे तेवढीच्या ज्यापेक्षी लेंथ असेल ती ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा पहिल्यांजूट यायचं आहे. पहिल्यांजूट आल्यानंतर येथे व्हिडिओ वरती क्लिक करून येथे तुम्हाला ना प्रोमध्येच इफेक्ट मिळून जाईल पिंक ब्लिंक्स इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापैकी लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.